वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून देशभरात होणार आहे। त्या अनुषंगानं जीएसटीच्या एकत्रित स्वरूपाविषयी आणि सर्व सेवांच्या परावर्तित करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी जीएसटीच्या सेवा कर विभागाचे उपायुक्त जितेंद्र तिवारी आणि सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप गुंजाळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आता आपण जीएसटी बद्दल खूप बोललोय आतापर्यंत, पण जीएसटी आता उद्या शेवटचा दिवस आहे जीएसटी मायग्रेशन करण्याची, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची। तर ह्याच्यासाठी काही शुल्क द्यावं लागतं का, किंवा आम्हाला त्यात कसं अंतर्भूत होता येईल असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे। तर त्या संदर्भातच आपण सुरुवात करूया की याच्यासाठी काही शुल्क आहे का? जीएसटी मायग्रेशनची प्रक्रिया संपूर्णपणे निशुल्क आहे। यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही। ऑलरेडी आमचे बहुसंख्य अप्रत्यक्ष करदाते जीएसटी नेटवर्कवर मायग्रेट म्हणजे परावर्तित झालेले आहेत आणि जे उर्वरित करदाते आहेत त्यांनीही लवकरात लवकर, उद्या शेवटचा दिवस आहे 30 एप्रिल ही शेवटची तारीख असल्या कारणाने त्यांनी व्हावं अशी अपेक्षा आहे। त्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज आणि कस्टमचे सर्व अधिकारी संपूर्णतः मदत करण्यासाठी तयार आहेत। मी पुन्हा एकदा केंद्र शासन आणि सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज आणि कस्टमच्या वतीनं त्या सर्व अप्रत्यक्ष करदात्यांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर जीएसटी नेटवर्कवर मायग्रेट व्हावं। बरोबर, उद्या आणि त्याची शेवटची दिवस आहे, त्यामुळे उद्याच्या एका दिवसात त्यांना करायलाच। आणि मला वाटतं त्यांना जर त्याची माहिती असेल, आपण वेबसाईट किंवा काहीतरी संपर्क क्रमांक, हेल्पलाईन नंबर आमचा ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे 180012000232। ईमेल आयडी पण आम्ही वेळोवेळी प्रकाशित केलेला आहे, तो तुमच्या समोर दिसतो आहे cbcmitra.helpdesk.icegate.gov.in आणि help@gst.gov.in। येथे त्यांना सर्व प्रकारची मदत नक्कीच मिळेल। बरोबर। सर तिवारी सर, ही जी मायग्रेशनची प्रक्रिया आहे ती नेमकी कशी सुरू झाली आणि ती नेमकी काय आहे? जो भी एग्जिस्टिंग टैक्स पेयर है, जो या तो स्टेट वैट डिपार्टमेंट में रजिस्टर्ड है या सेंट्रल एक्साइज या सर्विस टैक्स में रजिस्टर्ड है, जीएसटी सर्वर ने उसके लिए एक प्रोविजनल आईडी और पासवर्ड अवेलेबल किया है। उसके लिए उन्हें wes.gov.in पे लॉगिन करना है और वहां से प्रोविजनल आईडी और पासवर्ड लेना है। उसके बाद www.gst.gov.in पे जाके न्यू यूजर में अपना प्रोविजनल आईडी और पासवर्ड डालना है। उसके लिए एक वैलिड मोबाइल नंबर और वैलिड ईमेल आईडी चाहिए। दोनों के लिए डिफरेंट ओटीपी जनरेट होगा। उसके बाद वैलिडेशन के बाद आपके लिए फॉर्म ओपन होगा डैशबोर्ड पे, जिसमें जाके आपको नॉर्मल कुछ इन्फॉर्मेशन है आपके फॉर्म्स के बारे में जिन्हें आपको फिल करने हैं। उसके बाद उसको करना है। वैलिडेशन के लिए अगर प्रोप्राइटरशिप फर्म है या पार्टनरशिप फर्म है तो आप ई साइन सकते हो। ई साइन मीन्स जो भी आधार नंबर के थ्रू वैलिडेट कर सकते हो। आपके मोबाइल पे ओटीपी आएगा और फॉर्म सबमिट करोगे। अगर आप कंपनी हो या एलएलपी हो या फॉरेन एलएलपी हो तो उसके लिए डिजिटल सिग्नेचर मैंडेटरी हो और वो क्लास 2 या क्लास 3 का डिजिटल सिग्नेचर होगा। डिजिटल सिग्नेचर के लिए आपको gst.gov.in पे रजिस्टर्ड करना है। उसके लिए एक ईएम साइनर है वहां पे सॉफ्टवेयर, जिसको डाउनलोड करके अपने सिस्टम में इंस्टॉल करो और सिंपली वो सबमिट हो जाएगा। सबमिशन के बाद एक एप्लीकेशन रेफरेंस नंबर जनरेट होगा, जो कि 1 जुलाई के बाद आप लॉगिन करोगे अपने gst.gov.in पे तो आपको एक जीएसटी का रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तर त्या नंबरच्या आधारे मग पुढची सगळी प्रोसेस ते करू शकतात। आधी आपण जे वेगवेगळे टॅक्स देत होतो ते सगळे जीएसटीत एकत्र आल्यावर हा नंबर दिला की त्यांचा। पण सर, अशा छोट्या उद्योजकांना किंवा छोट्या दुकानदारांना असा एक प्रश्न आहे की ह्याच्यात नेमकी माहिती काय लिहायची, म्हणून ते कदाचित हेजिटेट करतात की आपली सगळीच माहिती तर नाही ना त्यात उघड करायची, तर ह्यात नेमकी काय माहिती द्यायची? ही प्रक्रिया अतिशय सुलभ आहे। यामध्ये जास्त माहिती विचारली जात नाही। त्यांना उद्योगाची मूलभूत माहिती जी आहे ती तिथे द्यायची आहे। त्यानंतर प्रमोटर्स, पार्टनर्स कोण आहेत याविषयीची माहिती द्यायची आहे। ऑथराइज सिग्नेटरी जी असतील त्यांच्याविषयी द्यायचं आहे। देन प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, जिथे त्यांच्या उद्योगाचं प्रमुख स्थान आहे त्याविषयी तिथे माहिती देणं गरजेचं आहे। लागणार आहेत कारण पुढच्या सर्व कारभारासाठी त्याची गरज आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ईमेल आयडी आणि त्यांचा मोबाईल नंबर याची गरज आहे। पण आता आपण बोलतोय जीएसटी मायग्रेशन, तर हे नेमकं जीएसटी मायग्रेशन म्हणजे नेमकं काय? हे जे तिन्ही टॅक्स ते भरतायत जे जीएसटी मध्ये येणार आहेत, तर त्यासाठी त्यांना तो जो एक नंबर मिळवायचा आहे तो घेण्यासाठी हे करायची गोष्ट, असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल, नाही का? बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे। जीएसटी मायग्रेशन म्हणजे आधीच्या सॉफ्टवेअर ते जे होते, म्हणजे वॅट डिपार्टमेंट असेल राज्य सरकारचं, तिथे ते आधी नोंदणीकृत होते। आमचे जे काही सेंट्रल एक्साइजचे एसएससीज होते ते आमच्या सेंट्रल एक्साइजच्या याच्यावर होते। काही सेवा कर देणारे होते ते ss.gov.in या वेबसाईटवर होते। आता त्यांना जीएसटी नेटवर्कवर रजिस्टर होणं गरजेचं आहे, कारण त्यांना जीएसटी आयएन, जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर
नंबर याची गरज आहे. जसं आपल्याकडे पॅन असतो आणि डायरेक्ट कराचे सगळे व्यवहार त्यावर चालतात, त्याचप्रमाणे हा एक जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर मिळणार आहे आणि हा नंबर राज्यनिहाय असणार आहे. नेमकं काय? जीएसटी नेटवर्क हे एक स्पेशल पर्पज व्हेकल आहे. ही एक कंपनी स्थापन करण्यात आली. यामध्ये 24.5% शेअर केंद्र सरकारचे आहेत, 24.5% शेअर राज्य सरकारचे आहेत आणि उर्वरित शेअर काही प्रायव्हेट एंटिटी आहेत त्यांचे आहेत. या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं ही कंपनी तयार करण्यात आली. आता याचं नेमकं काम काय, तर हे करदाते आणि कर गोळा करणारे आम्ही किंवा टॅक्स ऑथॉरिटीज यांच्यामधला हा एक इंटरफेस आहे. इथून पुढे करदात्याला जे काही काम करायचं आहे अप्रत्यक्ष करदात्याला ते हे जीएसटी नेटवर्कवर करायचं आहे. म्हणजे नोंदणीकृत होणं, ते नोंदणी झाल्यानंतर त्याला नोंदणी सर्टिफिकेट भेटणं, त्यानंतर जो काही कर पे करायचा आहे तो कर देणं, तो कर दिल्यानंतर त्याची ज्याला जर रिफंडची काही गरज असेल तर रिफंडचं ऍप्लिकेशन, ह्या सर्व गोष्टी करदात्याच्या बाजूने होतील. आता टॅक्स ऑथॉरिटीच्या बाजूने जर तुम्ही म्हणाल तर त्याने सबमिट केलेला जो टॅक्स रिटर्न असेल त्या टॅक्स रिटर्नची असेसमेंट, नंतर लेखापरीक्षण म्हणजे जर ऑडिट करायचं असेल तर हे ऑडिट आणि काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे ह्या गोष्टी असतील तर त्यासाठी बॅकएंड सॉफ्टवेअर प्रत्येक राज्यानं आणि केंद्र सरकारनं डेव्हलप केलेले आहेत. परंतु हा जीएसटी नेटवर्क हा त्या बॅकएंड सॉफ्टवेअरसाठी एक दुवा असणार आहे. म्हणून जीएसटी नेटवर्क ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर भारतातल्या जीएसटीचं यशापयश हे जीएसटी नेटवर्कच्या यशापयशावर अवलंबून असणार. अच्छा, ही कंपनी खास त्याच्यासाठी कारण काढलेली आहे आणि त्याच्याचवरनं आता ते सगळे आपले जे काय व्यवहार आहेत ते होऊ शकणार आहेत. बरं, लोकांना असा एक प्रश्न आहे की छोट्या उद्योजकांनाही किंवा सामान्य जनतेलाही की आता जीएसटी आला म्हणजे आमचे सगळेच इनडायरेक्ट टॅक्सेस त्याच्यात आले की काय, तर ह्याच्यातून कोणते बाहेर कोणते टॅक्सेस आहेत जीएसटीच्या इनडायरेक्ट टॅक्सेस मधले? जीएसटी मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून जमा करण्यात येणारे सर्व कर समायोजित झालेले आहेत. पण एक गोष्ट मला इथे अधोरेखित करावी वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गोळा करण्यात येणारे कर जसे की ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे मात्र जीएसटी मध्ये समायोजित झालेले नाहीत. ते अजूनही जीएसटी नेटवर्कच्या बाहेर आहेत. आपण जर केंद्र सरकारने म्हटलं तर केंद्र सरकार जे सेंट्रल एक्साइज ड्युटी घेतं, सेवा कर घेतं, त्यानंतर ऍडिशनल एक्साइज ड्युटी असते, ऍडिशनल कस्टम्स ड्युटी असते, सीव्हीडी असते ज्याला म्हणतोय, स्पेशल ऍडिशनल ड्युटी, ह्यासारख्या ड्युटीज ह्या जीएसटी मध्ये आलेल्या आहेत. राज्य सरकारचा विचार केलं तर व्हॅट हा जीएसटी मध्ये आलेला आहे, सेंट्रल सेल्स टॅक्स हा जीएसटी मध्ये आलेला आहे आणि इतरही अनेक टॅक्स हे जीएसटी मध्ये आलेले आहे. बरोबर. आता अगदी शेवट महत्वाचा प्रश्न तो म्हणजे जीएसटीचा फायदा नेमका उद्योजकांना, छोट्या लघु उद्योजकांना म्हणजे जे जीएसटी भरत असतात त्यांना, त्यानंतर देशाला आणि सामान्य जनतेला, तिघांनाही या जीएसटीचा नेमका फायदा काय होणार आहे? सर्वात पहिल्यांदा जर उद्योजकांविषयी बोलण्याचं झालं तर ईज ऑफ डुईंग बिझनेस हा भारताचा क्रमांक नक्की जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशनमुळे वाढणार आहे. याचं कारण असं आहे की आजपर्यंत जर एखादा उद्योग सुरू करायचा झाला तर या उद्योजकांना विविध ठिकाणी, जेवढ्या करांचं मी नाव घेतलं की त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं रजिस्ट्रेशन घेणं, त्याला आपला रिटर्न सबमिट करणं या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यासाठी जर काही इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तर त्या प्रत्येक ऑथॉरिटीला उत्तर द्यावं लागतं. आता GST.gov.in येथे आल्यानंतर अप्रत्यक्ष करासंदर्भातील सर्व काही व्यवहार इथेच होणार असल्यामुळे त्यांची ही धावपळ वाचणार आहे. दुसरा, आपण सर्वसामान्य जनतेविषयी बोललात. सर्वसामान्य जनतेला होणारा सर्वात महत्वाचा फायदा हा असणार आहे की वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होणार आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर काही प्रमाणात करावर कर लादला जातो. बरोबर. जर आपण केंद्र सरकार बघितलं तर मॅन्युफॅक्चर जेव्हा वस्तू रिमूव्ह होते फॅक्टरीमधून त्यावर तो सेंट्रल एक्साइज ड्युटी लागते. राज्य सरकार बघितलं तर जेव्हा वस्तूची विक्री होते तेव्हा व्हॅट नावाचा कर लागतो. आता हा व्हॅट कर कशावर लागतो तर त्या वस्तूची निर्मितीची किंमत आणि त्यावर लादला गेलेला एक्साइज म्हणजे हा करावर कर लागतो. आणि त्याचा कुठेही सेट ऑफ मिळत नाही. हे चुकीचं काही नाही, संविधानातून जे कायदे बनले ते होतं, त्यामुळे चेंज करण्याची गरज होती, ते आपण आता केलेलं आहे. आता त्याचा सेट ऑफ मिळेल म्हणून जीएसटी मध्ये फक्त जे व्हॅल्यू ऍडिशन झालेलं आहे, मूल्यवर्धित ज्या प्रत्येक याला स्टेपला होईल त्यावरच कर आकारला जाईल आणि तेवढाच भार सर्वसामान्यांना सोसावा लागेल. त्यामुळे नक्कीच वस्तूंच्या किमती कमी होतील. बरोबर. देशाविषयी बोलायचं झालं तर देशाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. सगळ्यात महत्वाचं एक आहे की राज्यनिहाय जी विषमता आहे करांच्या आकारणीमध्ये, जो कुठे 5%, 12% हा कमी होणार आहे, ही विषमता राहणार नाही. बरोबर. संपूर्ण भारत हीच एक बाजारपेठ बनणार आहे. त्यामुळे परदेशातून जी गुंतवणूक येते त्यांना एक विश्वास मिळणार आहे. भारतातला जो उद्योजक आहे त्याचा माल परदेशामध्ये निर्यातक्षम, कॉम्पिटिटिव्ह बनणार आहे. जीएसटी नेटवर्कमध्ये अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे असं होणार आहे की या पुढील काळामध्ये अप्रत्यक्ष करांची
चुकवेगिरी करणं संपूर्णतः अशक्य होऊन जाणार आहे. अच्छा. आणि ती कर चुकवेगिरी अशक्य झाल्यामुळे इनडायरेक्ट टॅक्सेसचा बेस वाढवता येईल. इनडायरेक्ट टॅक्सेसचा बेस जर वाढला तर त्याच्यामुळे टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, अप्रत्यक्ष करांचे रेट कमी होतील आणि याच्यामुळे अल्टिमेटली याचा फायदा परत एकदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक असा होणार आहे की आर्थिक गतिविधी ज्या भारतामध्ये आहेत त्यांना एक चालना मिळणार आहे. या आणि आर्थिक गतिविधींना चालना मिळाल्यामुळे आपल्या देशाचं सकल घरेलू उत्पन्न, जीडीपी आपण ज्याला म्हणतो, फक्त जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे 1% वाढावं असं काही स्टडीज म्हटलेलं आहे. अच्छा, म्हणजे एकूण पूर्ण देशाचा जरी विचार केला तरी ते खूप उपयोगाचं ठरणार आहे. फक्त ते आता 1 जुलै नंतर इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतंय ते सुद्धा बघणं आपल्याला एक औत्सुक्याचं ठरू शकते. नक्कीच त्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे संपूर्णपणे समर्थ आहेत, तयार आहेत. आणि मला वाटतं ह्याचा अजून एक फायदा पारदर्शकता येईल आणि सगळ्यांना ते टॅक्स भरायलाच लागतील, कर चुकवेगिरी सुद्धा टळू शकेल. हा सुद्धा खूप मोठा एक फायदा होणार आहे. मला नक्कीच मी तुम्हाला सांगितलं जीएसटी नेटवर्कमध्ये आमची इनव्हॉइस मॅचिंग नावाची एक कन्सेप्ट आहे, ती जर सक्सेस झाली तर खरंच एक वंडर असेल. बरोबर. आज तुम्ही ह्या जीएसटी मायग्रेशनच्या निमित्तानं एकूणच सगळ्या जीएसटीची पण माहिती दिलीत आणि उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर रजिस्टर करावं यासाठी सुद्धा तुम्ही दिलेली माहिती नक्कीच उपयोगी पडेल. तुम्ही दोघं आज इथे आलात त्याबद्दल धन्यवाद.